गेल्या वर्षी नेमकी 15 ऑगस्टला मी शिल्पग्राममध्ये गेले होते आणि तेव्हा ते बंद होतं. त्यामुळे यावेळेस जायचंच असं ठरवून चालत चालत निघाले उदयपूरमधलं शिल्पग्राम पाहायला. 60 रुपयाचं तिकीट काढलं आणि आतमध्ये एंट्री करताच हे गाईड काका भेटले. मग सुरुवात झाली महाराष्ट्राच्या लोककलेपासून. हे बघून झाल्यावर मी राजस्थानातली घरं सुद्धा बघितली. भिंतीवर काढलेली सुंदर चित्र पाहिली. पॅचवर्कच्या बॅगा आणि इतर वस्तू बघितल्या. सुंदर राजस्थानी नेल आर्ट करणाऱ्या या काकांना भेटून त्यांच्याशी गप्पा मारता मारता त्यांनी खास माझ्यासाठी काढलेलं हे छोटंसं चित्र घेऊन मी पुढे निघाले. या दादाने तर राजस्थानातल्या प्रसिद्ध बांधणी आणि लहेरिया साड्या कशा बनवतात हे समोरच दाखवलं आणि त्याच्या भाचीने बनवलेला हा स्कार्फ मला गिफ्ट म्हणून दिला. मग मी एक छोटंसं म्युझियम सुद्धा बघितलं, जिथे भारतातल्या वेगवेगळ्या ठिकाणच्या मातीच्या गोष्टी बनवून ठेवल्या होत्या. मग मी पोहोचले संध्याकाळच्या 6च्या शोला, जिथे शिल्पग्राम मधले सगळे कलाकार एकत्र येऊन त्यांची कला सादर करतात. बघा किती सुंदर आहे हे. हा कार्यक्रम संपताच मी माझ्या गाईड काकांसोबत निघाले उरलेलं शिल्पग्राम पाहायला. इथे राजस्थान, महाराष्ट्र, गोवा आणि गुजरात या राज्यातली घरं उभारली आहेत. पुढे जात असताना या काकांनी काढलेली ही चित्र पाहिली. इथे आणखी बऱ्याच गोष्टी आहेत विकायला आणि त्याही थेट बनवणारेच विकतात. भारी ना? आणि मग गाईड काकांशी गप्पा मारत मारत शिल्पग्राम बघून झालं माझं. तुम्ही उदयपूरला आलात तर शिल्पग्रामला नक्की भेट द्या बरं.